श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 28 फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. महाराष्ट्रासह गणरायांची ही चतुर्थी अत्यंत भक्तिभावात साजरी केली जाते. संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे. त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. यावर्षी संकष्ट चतुर्थीला विविध योग देखील जुळून आलेले आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आहे. चतुर्थी पहाटे 1:53 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 संपणार आहे. अशा स्थितीत उदय तिथीमुळे संकष्ट चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. तर तुम्ही 28 फेब्रुवारीलाच व्रत हे करायचे आहे. तसे ज्यांना गणपती बाप्पाची उपाय व सेवा करायची असतील त्यांनी 28 व 29 दोन्ही पण दिवशी उपाय आणि सेवा नक्कीच करू शकता. आपल्याला या दिवशी सकाळीच उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते. या दिवशी आपल्याला काही सेवा आणि काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना हा करावा लागतो. घरामध्ये पैसा आला तर तो पैसा हा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा हा खर्च होऊन जात असतो किंवा घरामध्ये पैसाच हा येत नाही. भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही. मग अशा वेळेस कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची अगोदर विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही व्रत करणार असाल किंवा व्रत करणार नसाल तरी पण तुम्ही हे उपाय आणि सेवा आवर्जून करायची आहे. गणपती बाप्पाला या दिवशी अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीचे पठण हे करायचेच आहे. त्यानंतर आपल्याला आता मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. ताई करू शकते, दादा करू शकते, अगदी आजींनी देखील हा उपाय केला तरी पण चालेल. यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचे आहे. ताट घेतल्यावरती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फक्त आपण प्लॅस्टिकचं ताट हे घ्यायचं नाही. नंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. ओलं कुंकू घ्या. ओला कुंकवाच्या साहाय्याने आपल्याला त्या ताटावरती त्रिकोण हा काढायचा आहे. मग त्रिकोण तुम्ही छोटा काढू शकता किंवा मोठा त्रिकोण काढला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला मसुराची डाळ घ्यायची आहे. जी लाल मसूर डाळ आहे ती आपल्याला घ्यायची आहे. नंतर ही जी काही मसूर डाळ आहे ती आपल्याला त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे. कुठेही जागा रिकामी राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला ती मसूर डाळ त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. 11 वेळा किंवा 21 वेळा देखील या मंत्राचा जप करायचा नाही तर आपल्याला 108 वेळाच या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दुसरी सेवा करायची आहे ती म्हणजे गणपती अथर्वशीष पठण करायचं आहे. आपण एकदा हे गणपती अथर्वशीष पठण करायचं आहे. आता तुम्हाला या सेवा म्हणणे शक्य नसेल, पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. यूट्यूबवरती देखील व्हिडिओ लावून देऊ शकता. मग तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण चालेल. आणि त्यानंतर आपल्याला तिसरी एक सेवा करायची आहे. ती म्हणजे आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र आहे त्याचे पठण आपल्याला एकदा करायचे आहे. आता हे देखील पठण करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर ते लावून देऊ शकता. पण आपल्याला याचे देखील श्रवण हे करायचेच आहे. या 3 सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहे. या आपल्याला या दिवशी करायच्याच आहे. तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल. जेव्हा आपण सेवा करू तेव्हाच आपल्याला त्याचे फळ हे मिळणार आहे. भरपूर वेळा आपण उपाय करत असतो पण त्यामध्ये ज्या काही सेवा आहे त्या सेवा आपण करत नाही. त्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही. आपण जेव्हा सेवा पण करू आणि मग उपाय करू तेव्हा आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे. आता हे ताट ठेवायच्या अगोदरच आपण एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे.
तसेच त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते। दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा करायची आहे। आता ही सेवा करून झाल्यानंतर जे काही ताट आपण ठेवले होते त्यामध्ये मसूर डाळ देखील आहे, ते ताट तिथेच ठेवायचे आहे। अगदी दिवसभर आणि रात्रभर देखील हे ताट तिथेच ठेवायचे आहे। नंतर दुसऱ्या दिवशी आपली अंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे ताट उचलायचे आहे। तुमच्या इथे जिथे पण जवळ गोमाता असेल, अगदी तुम्हाला गोशाळेत जायची वेळ आली तरी पण तुम्ही तिथे देखील जाऊ शकता। आपल्याला ही मसूर डाळ गोमातेला द्यायची आहे। जिथे पण गोमाता असेल तिथे तुम्ही तिला ही मसूर डाळ जरूर द्यावी, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे नक्कीच दूर होतील आणि जी काही आर्थिक टंचाई आपल्याला जाणवत आहे ती देखील दूर होईल। घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। तसेच गोमातेला ही डाळ दिल्यानंतर गोमातेचे आपण दर्शन घ्यायचे आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तिथे तुम्ही 11 वेळा जप करायचा आहे। गोमातेचे दर्शन घ्यायचे आहे। गोमातेला देखील तुमच्या अडचणी, अडथळे सांगायचे आहे। लवकरात लवकर सर्व इच्छा पूर्ण होऊ दे यासाठी मनोकामना देखील करायची आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा। धन्यवाद।